हायवेला ना लोक दिवसा ढवळ्या दारू पिऊन गाडी चालवतात रे. हो रे, नशिबाने वाचलात तुम्ही दोघे. सिरियसली. पण समर बरं आहेस ना तू? तुला लागलं वगैरे नाही ना? ओके समर, माझा ऐक, तू ना प्लीज एकदा डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घे प्लीज. हा. नाही ओके, ठीक आहे, मी काही झालं नाही मला. आणि स्वानंदी तिला विचारलंस का? नुसतं विचारलं ना तरी उडवून लावतील मला. समर काळजीने विचारलंस तर का उडून लावेल ती? तू नीट विचारत नाहीस तिला. डार्लिंग, त्या बाई ना तुमच्या समोर वेगळ्या असतात आणि माझ्या समोर पूर्ण वेगळ्या असतात. हा समर, तुला आता अजून अनुभव येईल. ह्या बायका ना रंग बदलण्यात अशा एकदम. चुप, तू काहीतरी बोलतोय ना? पाहिलंस समर, ह्या पामर माणसाचे काय हाल होत असतील. अरे तुझ्या समोर असताना असं बोलते माझ्याशी, आम्ही दोघेच असताना काय काय होत असेल या. ए पामर, माहितीये त्याला सगळं, सगळ्यांना सगळं माहितीये. आता गप्प बस. तुला काहीतरी काम सांगितलं होतं ना? त्याला काहीतरी काम सांगितलंस ना तू? जातीकडे जा, बस तुझं काम कर. मी हा तू नंतर बोलू आपण, जा. काय 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 बोलत होतस? काहीतरी सांगत होतस ना? हा डार्लिंग, त्या स्वानंदी मॅडम ना प्रचंड ऍटिट्यूड आहे. ऍटिट्यूड? स्वानंदी हो, तूच देत असशील ऍटिट्यूड तिला. मी तुला वाटतं तसं नाहीये. प्रचंड ऍटिट्यूड भरलाय त्यांच्यात. आता कालचीच गोष्ट घे, मी साधं बोलत होतो त्यांच्याशी, पण त्यांचं बोलणं सगळं बोलणं नासवून टाकतं. अरे बापरे, एवढं डोक्यात बिघाडलं रे त्यांच्या. कशावर नाही भांडण करून काढू शकतात. आता कालचीच गोष्ट, मला ना खूप डार्लिंग गिल्टी वाटत होतं. खरंच म्हणजे खूप असं गिल्ट वाटत होतं. म्हणून मी स्वतःहून गेलो त्यांच्याकडे. म्हणजे इतक्या मोठ्या अपघातातनं आम्ही वाचलो, म्हणजे जवळजवळ मरता मरता वाचलो. आणि मीच गाडी चालवत होतो ना, तर आता मला गिल्ट वाटणं नॅचरल आहे. तर मी गेलो, त्यांना सॉरी म्हणाला. तर त्यांचा एवढा ऍटिट्यूड, म्हणजे सगळं माझ्यावरतीच उलटलं. भांडायला लागलं माझ्याशी. आजची सकाळची गोष्ट, आजीने सांगितलं म्हणून मी त्यांना फुलांचा हार द्यायला गेलो. काय काय म्हणालास तू? ऐकलं नाहीस का तू? नाही सांग ना, परत एकदा सांग ना प्लीज. मी त्यांना फुलांचा हार दिला, आजीने सांगितलं म्हणून. कळलं? ऐकलंस? अरे बोके वगैरे नाही, डायरेक्टली हार. हार, क्या बात आहे. तू पण डोक्यावर पडलास का त्या स्वानंदी मॅडम सारखा? पूजेसाठी फुलांचा हार द्यायला गेलो. तुझ्यासाठी. ऐकत जा ना नीट. बावट, इथे बस बस बस. हा चल पुढे, ऐकायचंय मला.